नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता इकडे राणीने तर आता इकडे इंद्राला आरोपी म्हणून आता इकडे विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं. आता इकडे ती त्याच्यासमोर एक हार्ट शेपचा एक बुकासारखं एक घेऊन जाते आणि बोलते की आज तुम्ही आरोपी आहात आणि यावर हात ठेवून शपथ घ्या की तुम्ही जे पण बोला ते सगळं काही मनातलं खरं आणि सगळं व्यवस्थित बोलणार. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो तर हसायला लागतो. आता हे पण इकडे ती बोलते की जज साहेब, जे आरोपी इथे उभे आहेत त्यांना सांगा की असं कोर्टामध्ये हसणं बरं नसतं. तुम्ही एका आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे आहात. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो सॉरी बोलतो आणि लगेचच शपथ घेतो. आता इकडे तो शपथ वगैरे घेतो. आता इकडे राणी तिचे जे ॲलिगेशन्स असते ते चालू करते. म्हणजेच आता इकडे ती बोलते की यांच्यावर असा आरोप आहे की यांनी एका साधारण म्हणजेच एक मुलगी होती तिचे फसवणूक केली आहे. ती एकदम साधारण होती आणि तिचं जे मन आहे ते चोरलंय. म्हणजेच तिची ते नेहमी काळजी घेत असतात, तिची नेहमी बाजू घेत असतात. तिच्या म्हणजेच तिला काही झालं की ती म्हणजेच ते स्वतःपेक्षा जास्त तिला जपतात. हे सगळ्यांचे आरोप आहेत. हे सगळं ते का करतात? त्यांच्या मनामध्ये जे काही पण आहे ते त्यांनी स्पष्ट सांगावं. कारण या सगळ्यांमध्ये ती मुलगी म्हणजेच तिचं कुठंच मन लागत नाहीये. तिचं मन फक्त त्याच व्यक्तीत लागते. तिच्यासमोर फक्त तीच व्यक्ती दिसते. ती एकट्यात हसते, एकट्यात बोलते फक्त त्या व्यक्तीमुळे. तर हे सगळं का चालू आहे? आता हिच्यात म्हणजे असं सगळं काही चालू असतं. आता इकडे त्यावर ती बोलते की आता या व्यक्तीने सगळं काही खरं सांगावं. त्यांच्या मनात सुद्धा तेच आहे का आणि का करतायत हे सगळं? आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो येतो समोर आणि बोलतो की माझ्या मनामध्ये असं काहीच नाहीये. आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणीला तर प्रश्नच पडतो आणि आता इकडे इंद्रा बोलतो मग त्याच मुलीने मला सांगावं की ती जी काही पण माझ्यासाठी वागते ते काय आहे? तिने कित्येकदा माझा जीव वाचवलाय. हे सगळं कशासाठी? आणि मी मग खरंच तिच्या प्रेमाच्या लायकीचा आहो का वगैरे. आता असं तो त्याचं म्हणणं मांडत असतो. आता इकडे तिला तर वाटतं की जे काही पण तिच्या मनामध्ये आहे ते इंद्रा सरांच्या मनामध्ये नसणारच आणि म्हणून तिकडे ती तोंड खाली करून म्हणजे एकदम रडत असते. आता हे पाहून इकडे तो तिला जवळ घेतो आणि बोलतो काय झालंय हुकुमाची राणी? आता म्हणजेच जे काही पण तुझ्या मनात आहे तेच माझ्या मनात सुद्धा आहे. आता इकडे दुसरीकडे जे असते आता इकडे आबा म्हणजेच ते चालत चालत घरी येत असतात. आता तितक्यातच तिथे ते चक्कर येऊन तिथेच खाली पडतात. तिथेच वस्तीतले काही लोक असतात ते त्यांना उचलतात आणि इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तर आता इकडे राणी आणि इंद्राचा छानपैकी आता इकडे डान्स चालू होतो. म्हणजेच आता इकडे इंद्रा जो असतो म्हणजेच आता इकडे राणी जी असते ती आधी तर त्याला आय लव्ह यू बोलते आणि तिच्या मागे एक हार्ट शेप असतो आणि त्यात आय लव्ह यू असं लिहून असतं. जशी जशी ती आय लव्ह यू अशी एक एक वर्ड बोलत असते तसा तसा तो शब्द हायलाईट होत असतो. इकडे हे सगळं बघून इकडे इंद्रा खूपच खुश होतो. आता इकडे यांचा छानपैकी डान्स वगैरे होतो. आता इकडे इंद्रा बोलतो की राणी मला सुद्धा तुला एक काहीतरी सरप्राईज द्यायचंय आणि तो एक म्हणजेच खिडकीमध्ये नेतो आणि तिला दाखवतो. तर काय तर खाली असं जमिनीवर मोठ्या शेपमध्ये हार्ट म्हणजेच मोठा हार्ट शेप असतो. त्यात राणी इंद्रा आणि असं म्हणजेच आय लव्ह यूचं साईन असतो. आता हे सगळं बघून इकडे ती खूप खुश होते आणि बोलते मला एक गोष्ट सांगा सर, मला असं का वाटतंय की माझ्या प्लॅनबद्दल तुम्हाला आधीच माहिती होतं? तुम्हाला खरंच काहीतरी कोणी सांगितलं होतं का? आता इकडे त्यावर तो बोलत असतो म्हणजे तुला काय वाटलंय गोट्या फक्त तुझंच फ्रेंड आहे का? माझं सुद्धा आहे ना. आता इकडे त्यावरती बोलते म्हणजे काय? म्हणजे हे सगळं तुम्हाला गोट्याने सांगितलं? आता तर मी त्याला सोडणारच नाही. आणि आता इकडे ती चिडचिड करत असते. आता हे बोलून इकडे तो बोलतो अगं अगं राणी शांत हो शांत हो. आता जरा तू शांत हो बरं. आणि मला एक गोष्ट सांग, तुला हे या सगळ्यांमध्ये जे पाहिजे होतं ते मिळालं की नाही? आता खुश हो बरं. आता इकडे हे छानपैकी मस्त डान्स वगैरे करतात. इकडे म्हणजेच ते त्यांचं जे टाईम असतात ते छानपैकी स्पेंड वगैरे करतात. पण आता इकडे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आता इकडे दोघांनी म्हणजेच माधव काकांनी आणि अजून एका व्यक्तीने त्यांना आणलेलं असतं. इकडे आता इकडे डॉक्टर विचारतात की आबा मी तुम्हाला जे काही पण गोळ्या दिल्यात ते तुम्ही व्यवस्थित घेत आहेत की नाही? आता इकडे त्यावरती बोलतात की हो गोळ्या म्हणजे व्यवस्थितच घेतोय, पण मी आज चालत चालत गोळ्या संपलाय म्हणून घ्यायला गेलो होतो पण एकदम डोक्यात दुखायला लागलं, चक्कर आली आणि एकदम डोक्यात तिड केली आणि एकदम मला चक्कर आली. आता इकडे डॉक्टर बोलतात पण असं कसं काय होऊ शकतं? हे बघा आबा आपल्याला ना काहीतरी इम्पॉर्टंट म्हणजे ज्या महत्त्वाच्या आहे ते टेस्ट करावंच लागेल. आता तितक्यात ते नाही बोलत असतात. आता इकडे त्यावर डॉक्टर बोलतात हे बघा आबा तुम्ही असं करू नका कारण आपल्याला इम्पॉर्टंट आहे हे चेक वगैरे करणं. आणि मला एक गोष्ट सांगा तुम्ही कसला स्ट्रेस वगैरे घेतायत का? आता इकडे त्यावर ते बोलतात नाही नाही असं काहीच नाहीये. आता इकडे डॉक्टर बोलतात बरं ठीक आहे तुम्ही चेंज करून घ्या, आपल्याला लवकरच तयार करावी म्हणजे टेस्ट करावी लागेल. आणि ते सिस्टरला सांगतात की MRIच्या म्हणजेच पूर्ण तयारी करून ठेवा.
आता इकडे माधव काकाला काही समजत नसतं. इकडे राणी आणि इंद्रा, आता इकडे म्हणजेच इकडे राणीच्या ह्याच्यावर फोन येतच असतो सारखा सारखा कोणाचा तरी. आता इकडे त्यावर ती बोलते की सर मी काय म्हणते, फोन वाजतोय, मी घेऊ का? आता इकडे त्यावर तो बोलतो नाही नाही, आजचा टाइम फक्त आपल्या दोघांचा आहे आणि आज आपल्यामध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही. प्लीज राणी, आज हा जो टाइम आहे हा आपण एकमेकांनाच देऊया. आता इकडे ती बरं नकार देते. आणि आता इकडे इंद्रा बोलत असतो की राणी मला माफ कर, म्हणजेच तुझ्या मनामध्ये आजपर्यंत जे काही पण म्हणजेच मी तुझ्याशी इतकं वाईट वागलोय तरी सुद्धा तू माझ्या इतकी काळजी घेतेय, तू माझ्याशी इतकी चांगली वागली आहे, खरंच मला माफ कर. आणि आता इकडे इंद्रा जो असतो तिची माफी वगैरे मागतो. पण आता इकडे त्यावर राणी बोलते की सर माफ करा, पण मला तुमच्यासारख्या एका व्यक्तीची, साथीदाराची गरज आहे, तुमच्यासारख्या प्रेमाची गरज आहे. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की मला सुद्धा म्हणजेच मरेपर्यंत मला तुझा हात घट्ट धरून चालायचा आहे, माझ्यासोबत तुझा हात असला पाहिजे, तू नेहमी माझ्या पावलावर पाऊल टाकून माझ्यासोबतच असली पाहिजे सावलीसारखी. इतकंच नाही तर आता इकडे इंद्रा जो असतो तो बोलत असतो की राणी तू आता फक्त एक हुकुमाची राणी नाही तर या इंद्राची हुकुमाची राणी आहे, तुला जो काही पण हुकूम गाजवायचा आहे तू या इंद्रावर गाजव. आणि आता इकडे तो तिला खूप असं प्रेमाने म्हणजे बोलत असतो. इकडे राणीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कारण तिच्या या जीवनामध्ये खूप दिवसानंतर असा एक चांगला क्षण आलेला असतो ज्यात ती खूप खुश असते. आता इकडे परत तिचा फोन वाजत असतो, पण आता इकडे इंद्रा तिला काही घेऊ देत नसतो. पण आता इकडे इंद्रा जो असतो त्याच्या खिशातून एक माळ काढतो आणि आता इकडे बोलतो की राणी ही एक माळ आहे, ही फक्त एक माळ नाही, जेव्हा आपलं लग्न झालेलं होतं तेव्हा फक्त एक बॉन्ड सारखं होतं, ते एक कॉन्ट्रॅक्ट सारखं होतं. मी तर तुला मनापासून ते मंगळसूत्र घातलेलं नव्हतं, पण आता ही जी माळ आहे आज या नात्याची सुरुवात म्हणजेच तुला बायको म्हणून मी आजपासून स्वीकारतोय आणि ही माळ तुझ्या गळ्यात घालतोय. आणि ही माळ आपल्या या प्रेमाची, आपल्या या नवरा बायकोचं एक एक गुण असेल, एक आपलं साक्षी असेल. आपलं आज आपण तेव्हा अग्नीच्या साक्षीने लग्न केलं, पण आज आपलं प्रेम आपल्या या नवीन नात्याला सुरुवात करण्याचे एक विटनेस असेल. आणि आता इकडे इंद्रा जो असतो तो तिच्या गळ्यामध्ये घालणार तितक्या तिकडे राणी त्याचा हात अडवते. आता इकडे परत तिचा फोन वाजतो. आता इकडे त्यावरती बोलते सर मी काय म्हणते, खूप वेळचा फोन वाजतोय, मी एकदा रिसीव्ह करू का, काही इम्पॉर्टंट असेल तर. आता इकडे ती जाते आणि फोन रिसीव्ह करत असते. आता इकडे तिला दिसतो की माधव काकांचा फोन. आता इकडे ती बोलते हां बोला ना माधव काका. त्यावर आता इकडे तिला समजतं की आता इकडे आबांना चक्कर आलेली आहे आणि ते पडले होते रस्त्यावर आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये वस्तीतले लोक घेऊन आलेले आहे. आता हे माहिती पडल्याबरोबर एकदम तिला धक्का बसतो आणि ती बोलते काय. आणि आता इकडे तिला काही सुचत नसताना ती बोलते की आम्ही लगेचच तिथे यायला निघतोय, माधव काका तुम्ही काय काळजी करू नका. आता इकडे इंद्रा बोलतो काय कर आणि काय झालंय, कुठे जायचंय. आता इकडे त्यावर ती सांगते की आबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, ते चक्कर येऊन पडले होते. आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्राला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि आता इकडे ते दोघंही तिकडे जायला निघतात. तर आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे आबांचे रिपोर्ट्स आलेले असतात. इकडे डॉक्टर केबिनमध्ये बसून सांगत असतात की आबा तुमचे रिपोर्ट्स जे आहे ते काळजी करण्यासारखेच आहे, कारण तुम्हाला ब्रेन ट्यूमर झालाय. आता इकडे राणी आणि इंद्रा एकदम केबिनमध्ये पोहोचलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, इकडे राणी आणि इंद्राला कळालेलं असेल का की आबांना ब्रेन ट्यूमर नावाचा मोठा आजार झालाय. आता इकडे आबा त्यांना माहिती नसेल झालं तर आबा त्यांना सांगेल का, डॉक्टरांना ते सांगू देईल का. आता आपल्याला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.